महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल घडणार आहे। तो कसा? तर वंचित बहुजन आघाडी ही दलित, आदिवासी, ओबीसी यांना एकत्रित आणून सत्ता परिवर्तन घडवून आणणार आहे। ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने SC/ST आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लागू करण्याचा आरक्षण विरोधी निर्णय दिला, त्यावेळेस या आरक्षण विरोधी निर्णयाच्या बाजूने भाजप आणि काँग्रेस होते आणि या आरक्षणाच्या बाजूने ठामपणे भूमिका घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष होता। सरकार भाजपचे असो अथवा काँग्रेसचे, दोन्ही सरकारांमध्ये दलित आणि आदिवासींच्या विकासाचा निधी हा इतर कामासाठी वळवण्यात येतो। या आरक्षण विरोधी कारवाया ह्या भाजप आणि काँग्रेस दोन्ही शासनामध्ये चालूच असतात। इथले प्रस्थापित पक्ष भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्ष आदिवासींना खुल्या मतदारसंघामध्ये कधीच उमेदवाऱ्या देत नाही, फक्त आरक्षित मतदारसंघामध्येच उमेदवार देतात। पण वंचित बहुजन आघाडी आदिवासी समाजाला खुल्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी देणार आहे। ज्याप्रमाणे भाजप आणि